या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बबलू आणि सोहम मिळून स्पर्धेची सगळी तयारी करत असतात आणि मग त्यानंतर त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलीसुद्धा त्या ठिकाणी येतात. तारा देखील तिथे आलेली असते. दुसरीकडे सावली देखील तिकडे जाण्यासाठी निघालेलीच असते, पण तितक्यात तिला भैरवीचा कॉल येतो. मात्र सावली घाबरून म्हणत असते की आता भैरवी माईंचा कॉल रिसीव करायलाच नको आणि त्यामुळे ती सरळ कॉल कट करते. पण म्हणून भैरवी खूप चिडते आणि म्हणू लागते की सावली आणि तारा, तुम्ही खरंच खूप मोठी चूक करत आहात. आता मला काही करून तुम्हाला थांबवायलाच हवं. तर दुसरीकडे त्या स्पर्धेची संपूर्ण तयारी झालेली असते आणि मग त्यानंतर सारंगसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या पाठोपाठ जगन्नाथ आणि अलकासुद्धा. सारंग मनापासून त्या दोघांचं स्वागत करतो, त्यांना बसायला सांगतो आणि मग त्यानंतर तिलोत्तमा, चंद्रकांत, ऐश्वर्या, नील हे सुद्धा त्या ठिकाणी येतात. पण या दोघांना बघून यांचा सगळ्यांचा चेहराच पडतो. मग त्यानंतर तो मकरंदसुद्धा तिथे येतो आणि सारंगला म्हणू लागतो की मला असं वाटलं होतं की तू मला कदाचित समीक्षक म्हणून बोलावशील, पण तू तर माझी निवड परीक्षक म्हणून केली. आणि हे ऐकून सारंग हसून म्हणतो की मकरंदजी, आपल्यात जे काही घडलं ते फक्त वैचारिक मतभेद होते, त्या पलीकडे काही नाही आणि आपण आपल्या दोघांमधले हे सगळे प्रॉब्लेम्स खेळीमेळीने सोडवायला हवेत असं मला वाटतं. आणि तुम्ही आपल्या कंपनीमधील सिनियर मेंबर आहात, तुम्हाला इथिक्सबद्दल माहिती आहे आणि म्हणूनच मी तुमची निवड परीक्षक म्हणून केली. आणि हे ऐकून तो मकरंदसुद्धा खुश होतो आणि मग त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते. सगळ्यात आधी तर सारंग सगळ्या स्पर्धकांचे आभार मानतो आणि मग त्यानंतर त्यांना त्या स्पर्धेबाबत छोटीशी माहिती देतो. परंतु त्याच वेळी एक मुलगी म्हणत असते की ही अशी कशी स्पर्धा आहे, यांना आता नवीन कोणता प्रयोग करायचा आहे काय माहिती. या सगळ्यापेक्षा सरळ सरळ रॅम्प वॉक घेतला असता तर किती बरं झालं असतं. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर मग बबलू आणि सोहम स्टेजवर येतात. ते परीक्षकांची ओळख करून देतात आणि त्याचसोबत त्या स्पर्धकांना स्पर्धेचे नियमसुद्धा सांगतात. स्पर्धकांना 5 मिनिटांच्या आत त्यांच्यात असणारी एखादी कला सादर करायची असते आणि मग त्यानंतर त्या स्पर्धेला सुरुवात होते. सोहम पहिल्या स्पर्धकाला स्टेजवर बोलावतो. ती मुलगी स्वतःची ओळख करून देते आणि सांगते की मी अभ्यास सांभाळून गिटारसुद्धा वाजवते आणि मग ती गिटार वाजवायला सुरुवात करते. पण त्यावेळी ती तारा मात्र घाबरलेलीच असते आणि मग ती ऐश्वर्याकडे जात म्हणते की वहिनी, मला खूप भीती वाटत आहे, कारण बघा ना, इथे आलेल्या सगळ्याच मुली किती टॅलेंटेड आहे. आणि ते ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते की तारा, अगं काय झाले तुला, तू विसरतेस का, तू तारा वझे आहे, तू एक फेमस गायिका आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त या मुली टॅलेंटेड नाही आहेत, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. पण तरीही ताराच्या चेहऱ्यावरील टेन्शन काही कमी होत नाही. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की हे बघ, इथे सगळे अरेंजमेंट मी केली आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. शेवटी ही स्पर्धा तर तूच जिंकणार. आणि त्यावेळी तारा फक्त हो म्हणते. पण सावली तिथे न आल्यामुळे तिला खूप भीतीही वाटत असते. तर अलका आणि जगन्नाथ देखील हेच एकमेकांना विचारत असतात की आपली लेक नेमकी राहिली तरी कुठे. तर दुसरीकडे ती भैरवी सावली स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून काही गुंडांना सांगते की तुम्ही सावलीला उचलून इकडे घेऊन या. आणि मग त्यानंतर ती स्वतःशीच म्हणू लागते की तारा, मला कधीच वाटलं नव्हतं की मला तुझ्यासोबत हे असं सगळं करावं लागेल, पण आता मी हे जे काही करते ना त्यासाठी तूच कारणीभूत आहे. जर तू माझं ऐकलं असतं ना तर मला तुझ्यावर ही वेळ आणावी लागली नसती. तर दुसरीकडे तिची मुलगी स्टेजवर गिटार वाजवत असते. अचानक तिच्या हाताला दुखापत होते आणि त्यामुळे तिला नाईलाजाने खाली बसावं लागतं. तर दुसरीकडे सावलीच्या रिक्षातून स्पर्धेच्या ठिकाणी चाललेली असते. त्या रिक्षाच्या समोर अचानक काही गुंड येतात आणि त्यामुळे सावली खूपच घाबरते. पण तितक्यात तिथे येते कमळी, जी सावलीच्या मदतीला अगदी विठ्ठलासारखी धावून आलेली असते. आणि मग ती कमळी त्या गुंडांसोबत कबड्डीच खेळायला सुरुवात करते आणि त्या सगळ्या गुंडांना हरवते सुद्धा. आणि मग ती सावलीला घेऊन त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे एक एक स्पर्धक स्टेजवर येऊन आपली कला सादर करत असतात. सगळ्यांनाच त्यांच्या कलागुणांचं कौतुक वाटत असतं. आणि मग त्यानंतर सोहम ताराचं नाव अनाऊन्स करतो, पण तारा खूप घाबरते कारण सावली तिथे आलेली नसते. दुसरीकडे कमळी सावलीला घेऊन त्या स्पर्धेच्या ठिकाणी येते. सावली मनापासून तिचे आभार मानते आणि मग आतमध्ये जाण्यासाठी निघते. पण तिला काही लोक दरवाजावर थांबवतात आणि म्हणू लागतात की स्पर्धेला खूप आधीच सुरुवात झाली आहे,
तुम्ही आता आतमध्ये नाही जाऊ शकत. आणि त्यावेळी सावली तिची ओळख करून देते आणि ही सारंग मेहेंदळेंची बायको आहे हे कळल्यावर मग ते लोक घाबरून तिची माफी मागतात आणि तिला आतमध्ये सोडतात. तर दुसरीकडे सोहम ताराला विचारत असतो की तारा काय झालं, मी तुझं नाव अनाऊन्स केलं आहे, तू प्लीज स्टेजवर ये. पण ती तारा घाबरूनच त्याच्याकडे पाहू लागते. पण तितक्यात तिला सावली तिथे आलेली दिसते. त्यामुळे मग तिच्याही जीवात जीव येतो आणि ती गाणं गाण्यासाठी स्टेजवर जाते. तर सावलीसुद्धा पटकन तिच्यासाठी जी रूम तयार केलेली असते तिथे जाते. तिथे विठ्ठलाची मूर्ती ठेवते, तिची पूजा करते आणि गाणं गायला सुरुवात करते. आणि त्यामुळे जगन्नाथ हसतच अलकाला म्हणतो की बघ, शेवटी आली माझी लेक आणि आता काही झालं ना तरी माझी लेकच ही स्पर्धा जिंकणार. आणि मग त्यानंतर सावली एक छान गाणं गाऊ लागते. तर तारा त्याच्यावर उत्तम अभिनय करत असते आणि सगळ्यांनाच असं वाटतं की तारा किती सुंदर गाणं गातीये. सगळेच जण तिच्या आवाजामध्ये अगदी हरवूनच जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.